मंडळी इकडे आमचे भाऊ आहेत, त्यांनी मासे काही पकडले आहेत पागाने. हां, तर त्यांना 2 मासे पकडले आहेत. बघा मासे केवढे मोठे मोठे आहेत. तर 2 मासे पकडले आहेत. तर भाऊ सांगतील काय, कशी वल्गणीची मजा कशी असते? वल्गणीची मजा एक नंबर असते, मजा येते एकदम मासे मारायला. हां, तर मंडळी मासे खाण्यापेक्षा मासे मारण्यास खूप मजा येते. हां, तर वल्गणीची हीच मजा असते की मासे मारण्यासाठी मंडळी सुट्टी घेत आहेत, पण वल्गण मारायला थांबतायत. बरा धरा, ते जोर करतो मासा. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? ठीक आहेत ना? तर पाऊस खूप पडला आहे आमच्या इकडे आणि जे चढणीचे मासे आहेत ते चढले आहेत. आम्ही इकडे त्यांना वल्गण म्हणतो. अंडी सोडण्यासाठी मच्छी इकडे नदीतून, मोठ्या नदीतून इकडे चढते वरती. तर आज पाऊस खूप पडल्यामुळे आज ही वल्गण चढली आहे. तर बरीचशी मंडळी वल्गण मारण्यासाठी आले आहेत इकडे. तर बघूया आपण आता इकडे. तर इकडे आमचा भाऊही आला आहे वल्गण मारण्यासाठी. नमस्कार. नमस्कार. काय होते सुनील? बरा आहे ना? मग किती भेटली वल्गण? भेटली थोडी. भेटली ना? कारली, खवले. आमचे छोटे मास्टर. अरे शाळेत गेला नाहीस? आज सुट्टी वल्गण मारायला. किती वल्गण मारलीस? तो अशी वल्गणची मजा घेण्यासाठी आला आहे. त्यांचे चुलते खूप वल्गण मारतात. काय नमस्कार. काय बोलता? बरे आहो ना? आया आया आया, तो बघ तिकडे गेला उडून. तर मंडळी इकडे आमचे सौरभ शेठ वल्गण मारतायत. नाही, काय नाव त्यांचं? इथं गुतलाय. हे कोणतं जाळ आहे? आशुल. हा बाई, इथे गुतलाय. काढे ना हारल्या. हो, हा बाई इथे. तर मंडळी इकडे एक जाळ्यात मासा गुतला आहे आणि आमचे आशिष शेठ आहेत, ते आले आहेत काढण्यासाठी. अरे हा बाई इथे आहे ना राजा. पिशवी इकडे दे आमच्याकडे धरायला. तर मंडळी हा तर बघा, एवढा मोठा मासा भेटला आहे. ये इकडे दाखव, जवळ ये, जवळ ये.
आमच्याकडे दे. तर मंडळी मासा आता येणार नाही तो येईल काही नाही बाहेर. तर मंडळी मच्छी चटते आली. तर मंडळी एक मासा अडकला होता जाळ्यात, पण तो काही भेटला नाही. तर मंडळी इकडे आमचे भाऊ आले आहेत शेजारच्या गावाहून वल्गणीची मजा घेण्यासाठी. काय बोलताय? वल्गन ची थोडी माहिती सांगा, म्हणजे कशी वल्गन असते काय ते. इकडे बघा मंडळी ते कुठून हां हां. तर हे आमचे भाऊ आहे ते बोरलीवरून आले आहेत. आशुलचे मित्र आहात काय? म्हणजे तुम्ही किती वाजता आले तिकडे? आता 1 तास झाला. तर मंडळी मासे तर खूप चढले आहेत, म्हणजे मच्छी चढते अजून. तर पण या ठिकाणी खूप अडचण आहे, त्याच्यामुळे ते मासे काही पागात येत नाहीत. आणि काही मंडळींनी इकडे जाळं लावलं आहे, तर जाळ्यात गुंतत आहेत आणि ते गुंतले तरी ते पडतायत हातातून. तर बरीचशी मंडळींनी हे मारले आहे, वल्गन मारले आहे इकडे. इकडे यांना मासा दिसला आहे. तर मंडळी हा जो भाग आहे तो आमचा खाडचा भाग आहे. इकडे खाडी म्हणून भाग आहे हा. आणि मच्छी खूप वरपर्यंत जाते, तिकडे वरच्या खालाटीपर्यंत जाते. तर आता अजून मासे काही तिकडं वरपर्यंत गेले, इकडं खालीच आहेत. तर मंडळी हे आमचे महेश शेठ आहेत, त्यांना पण वल्गन भेटले आहे. दाखवा काढून पिशीतून. थांबा 1 मिनिट, थांब रे अनेस, थांब 1 मिनिट. तर आमचे महेश शेठ आहेत, त्यांनी त्यांचं औषध घेतलेलं नाही, त्याच्यामुळं त्या वतरून मारला आहे. ही बघा, त्यांनी ही वल्गन मारली आहे. तर काय मग किती भेटले आहेत वल्गन? 6 आरले मिळाले आहेत त्यांना. मंडळी इकडे आमचे जीवन मांडलेकर साहेब सांगत आहेत काय, ते शूटिंग वगैरे घेण्यापेक्षा पाग आण आणि वल्गन मार. तर वल्गन ऑलरेडी मारले आहे. अनेश हो, त्याच्यानं भेटली मासा खवली, पण तो वरती आला रे अनेश. दाऱ्यानं पाणी घाला ना, तर वाहत राहीत नाही. जाल तो वरती आला, पण तरी पण आम्हाला त्यात भेटल्या खवली वगैरे.
हो काल पाऊस पडला जाम, आज पडतोय पुन्हा. आज चढले काय काल? हा काल वल्गन चढली संध्याकाळी, आज पुन्हा 8 दिवसाची आता चढते सकाळपासून. आता कुठं आहे तू? आता माझा काय काम असेल. किती दिवस सुट्टी घेतली? सुट्टी घेतली 2 दिवस. टायमात पोहोचला. तर अंडोली मला नाही भेटला ना, भेटला नाही भेटलाय. तर मंडळी एक मोठा मासा अडकला होता. तर आज कसं, आज पाऊस पडत राहिला तर मच्छी चढेल अजून. म्हणजे तिकडे एक मासा भेटला आहे. शाबास, आरल्याची साईजच बघा. वारे पडल. तर मंडळी आरल्याची साईज बघूनच आमचे जोशी साहेब खुश होत आहेत. अरे देवा काय खऊल आहे ना. तर मंडळी खऊळ हा मासा आहे तिकडे, त्यांना सापडला आहे. हे आमचे जोशी आहेत, महादेव जोशी. इकडे आमचा अभिदादा आला आहे वल्गन मारायला. अभिदादा थोडी दाखव पिशवी. मंडळी बरीचशी मच्छी घरी ठेवायला नेली आहे आणि ही आता भेटली आहे इकडे याच्यात. काढी आताची खोल काढ बाहेर हातात. मी धरतो की गेलता काय चारा गेलता काय? तर मंडळी ही अशी वल्गन असते. मासे बघा किती मोठे मोठे मासे भेटतात. वल्गनीला ते चढतात, म्हणजे जे पावसाचं पाणी पडतो पहिला एकदा, तर ते हां, तर मगाशी एक मासा पडला होता. तर आता इथे मासे गोल करत आहेत. तर हे असे मासे भेटत आहेत, याला आम्ही म्हणतो वल्गन. याला आता आम्ही खवळे किंवा खऊल म्हणतो याला आम्ही इकडे. आणि दुसरा एक मासा आहे. आपण मासा खूप चढतो वल्गनीला, नारल्या म्हणतो आम्ही याला. तर हे मासे पण खूप चढतात. साईज बघा माशाचे केस, एवढं मोठं मासा आहे. इकडं आहे गेला काय? काय किती मारू रात्री? काय येत नाही घावलाय त्याला. धन्यवाद. तर तिकडे आणखी एक मासा दिसला आहे जाळा. दाखवताना गेला हातात नाही, पारला नाही हे झाला नकाल दणका दिला ते. तर आशु जोशी साहेब आहेत आमच्या इकडे. तर आम्हाला थोडी माहिती सांगा, तर वल्गन कशी काय आज वल्गनची स्थिती आहे आशु साहेब? आशु साहेब तर आम्ही माहिती देऊ शकत नाही. तर हे त्यांचे बाबा आहेत.
आणि इकडून बोरली मांडल्यावरून मंडळी आले आहे वल्गन खास मारण्यासाठी. आशुलचाच भाऊ आहे. तर मंडळी वल्गनीची मजा घेत आहेत सगळेजण. हे आमच्या इकडे अभिदादा शाळेला सुट्टी मारून वल्गन बघायला आले आहेत आणि काही बाहेरची मंडळी आली आहे. तर सगळेजण घेत आहेत वल्गनीची मजा. आणि बघा केवढं पाणी आलं आहे इकडे आणि खूप मासे चढत आहेत. खूप वल्गन चढत आहे इकडे. तर मंडळी आमचा महादेव दादा आहे तो इकडे जाळं बघत आहे काय जाळ्यात गुंतलंय काय. आणि इकडे आमचा दक्ष दादा आला आहे. दक्ष आता केवढेला आहेस कितीला आहेस? दक्ष आमचा 6वीला आहे. शाळा सुटली सकाळी होती का? तर दक्षच्या पप्पानी शिवरा मारला आहे. शिवरा मारला तुझ्या पप्पानी? नाही दक्षच्या पप्पांनी नाही. ते काय एवढे वल्गन मारायला जात नाही. मंडळी पाऊस जोरदार पडत आहे आणि तर मंडळी वल्गन चढली आहे इकडे. ही आमच्या भाऊनं इकडे वल्गन भेटली आहे इकडे. तर मंडळी वल्गनीची मजा कंटिन्यू चालू राहणार आहे. तर भेटूया पुढील भागात. तर हा भाग कसा वाटला ते नक्की अभिप्राय सांगा मंडळी. आणि खूप खूप धन्यवाद मंडळी.